बरोबर इंडिया आघाडीमध्ये असताना सुद्धा त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीची युती किंवा आघाडी होऊ शकली नाही। तसंच तामिळनाडूमध्ये काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह होता की टीव्हीके बरोबर जायला हवं होतं, पण तो निर्णय पण घेतला गेला नाही। त्यामुळे एकंदरीतच निर्णय प्रक्रिया चुकली असं वाटतं का? नाही, पहिली गोष्ट अशी की म्हणजे आता ज्या पद्धतीनं आपण एक चर्चा करतोय की काँग्रेस पक्षाचं काय चुकलं। प्रथम असा विचार केला पाहिजे की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचं काय चुकलं। याचं कारण असं की 2025 सालीच त्यांनी डिक्लेअर करून टाकलं होतं की आम्ही काँग्रेस आणि सीपीआय बरोबर सीपीएम बरोबर जाणार नाही, आम्ही एकटं लढणार आहोत, एकटं जिंकणार आहोत। आता प्रश्न असा आहे की एवढं मोठं आक्रमण येत आहे याची जाणीव त्यांना नव्हती। इतक्या काही त्या म्हणजे आता नवख्या नेत्या नाहीयेत, ते फार म्हणजे बंगालमध्ये काय चाललेलं आहे याची पूर्ण माहिती असलेल्या आणि अतिशय ग्रास रूट वरती ज्यांची पकड आहे अशा नेत्या होत्या। त्यामुळे त्या कालावधीमध्ये जे आक्रमण होत आहे आणि ते भारतीय जनता पक्षाच्या धडका चालू आहेत हे पाहता त्यांनी प्रयत्न जे केले पाहिजे होते ते त्यांनी कमी केलेले नाही। आता तुम्ही तामिळनाडूच्या संदर्भात बोलायचं झालं तर तामिळनाडूमध्ये निश्चितपणे एक पथप्रवाह होता की आम्ही विजय बरोबर जावं, कारण ग्रास रूट वरती कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या जे काही तिथले स्थानिक नेते होते त्यांची एक अस्वस्थता होती, कारण द्रमुक बरोबर जाताना आम्हाला जागा देखील दिल्या जात नव्हत्या ना, मंत्रिमंडळामध्ये स्थान होतं, जे काही पक्षाला वाढीसाठी स्कोप असला पाहिजे तो होतच नव्हता। आणि अशा परिस्थितीमध्ये तो प्रवाह होता, परंतु जो काँग्रेसच्या म्हणजे वरिष्ठ नेतृत्वाने हे ठरवलं की इंडिया आघाडीचे अनेक वर्षांपासूनचे सदस्य आहेत द्रमुक, आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आताच्या परिस्थितीमध्ये तो त्याग म्हणजे त्यांचा साथ सोडणं हे योग्य नाही। आणि 28 जागा जरी दिल्या तरी त्या आम्ही मान्य केल्या आणि आम्ही त्यांच्याबरोबर गेलो। त्यामुळे असं म्हणणं की आम्हाला इंडिया आघाडी मोडायची आहे हे योग्य नाही, कारण ममता बॅनर्जीने त्या पद्धतीने जर आम्हाला हाक घातली असती, साथ घातली असती, त्याला प्रतिसाद आम्ही निश्चितपणे दिला असता। आता राहिला तुम्ही भारतीय जनता पक्षाचं हे जे विजयाचं, आता तुम्हीच एक मगाशी बोलता बोलता सुरुवातीलाच एक कारण सांगून टाकलं, त्यातला एसआयआरचा मुद्दा आहे। आणि ही जी व्यूहरचना ज्या पद्धतीनं एक गोडवे गायले जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्या मागचं जर तुम्ही कारण पाहिलं तर हे सामदाम दंडभेदाचं राजकारण गेल्या 12 वर्ष संपूर्ण देश पातळीवर चाललंय। त्यामुळे काँग्रेस पक्षाबरोबर जर दोष देत असाल तर विरोधी पक्षामध्ये एकही नेत्याचं त्यांनी सोडलेलं नाही ना। म्हणजे हे जे विजय आहेत आता दलपती, त्यांच्यावरही ज्या पद्धतीच्या कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना दबावात आणण्याचा प्रयत्न झाला, ते देश पातळीवर चाललेलं आहे। आणि त्यामुळे केवळ काँग्रेस पक्षाचीच पिछेहाट होते असं नाही, उलट 4 राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष आहे। परत तुमच्याकडे वापस येते, पण आता मी समर खडस यांच्याकडे जाते। समर, काय सांगाल? विजय थलपती यांचा कल सध्या तर काँग्रेस बरोबर जाण्याचा दिसतोय, पण येणाऱ्या काळात सगळी समीकरणं लक्षात घेता म्हणजे मोदींनी सुद्धा आता त्यांना विशेष कॉंग्रॅच्युलेट केलंय, तामिळनाडूच्या या राजकारणाकडे कसं बघताय? मला असं वाटतं की आता हे खूपच